पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या या आजच्या तासिकेमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत सिंपल पास्ट टेन्स. याआधी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिला. सिंपल प्रेझेंट टेन्स पाहून त्याच्यामधले आपण जे काही अफर्मेटिव्ह, इंटरॅगेटिव्ह, निगेटिव्ह जे वाक्य आहेत ते आपण ते सगळे पाहिलेले आहेत, है की नाही. एकेका प्रकारासाठी आपण एक तासिका घेतलेली आहे. ठीक आहे. तर आज आपण पाहणार आहोत सिंपल पास्ट टेन्स. यामध्ये जे काही वाक्य तयार केलं जातं, जे पहिलं वाक्य असतं पॉझिटिव्ह, त्यालाच अफर्मेटिव्ह सुद्धा आपण म्हणतो. हे वाक्य कसं तयार करायचं आपण पाहणार आहोत. यासाठी आपण काय करून घेतलं माहिती आहे का? आधी यासाठी आपण करून घेतलंय वर्बचा मूळ फॉर्म घेतलाय आपण वॉच. काय घेतलाय? वॉच. हा वॉच म्हणजेच पहिला फॉर्म, मूळ. ठीक आहे. आणि याच्यानंतर या वॉचचे आपण बाकीचे रूप लिहिलेले आहेत, बाकीचे फॉर्म दिलेले आहेत. म्हणजे पहिला फॉर्म आहे वॉच, दुसरा फॉर्म आहे वॉच, तिसरा फॉर्म आहे वॉच, चौथा फॉर्म आहे वॉचिंग आणि पाचवा फॉर्म आहे वॉच. ठीक आहे. अशा पद्धतीने 5 फॉर्म आपण या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत. ओके, 5 फॉर्म लिहून घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे? या 5 फॉर्म पैकी हा जो पहिला फॉर्म आहे आणि 5वा फॉर्म आहे हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरलेला आहे. उरले किती? दुसरा, तिसरा आणि चौथा, 4 फॉर्म उरले. आता चौथा फॉर्म म्हणजे 3 फॉर्म उरले. मग या 3 फॉर्म पैकी आज आपण दुसरा फॉर्म आज वापरायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. आता दुसरा फॉर्म वॉच हा आपल्याला वापरायचा सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यामध्ये. आता आपण काय केले, जे कॉमन सब्जेक्ट असतात ते या ठिकाणी आपण लिहून घेतले. बरोबर आहे. या ठिकाणी आय, वी, ही, शी, इट, दे, यू, शीतल एक आपण काय केलं, एक नाउन घेतलं, है ना. तुम्ही काही लिहू शकता, शीतल घेऊ शकता किंवा मग समीर घेऊ शकता, है ना, किंवा रणवीर घेऊ शकता. तुम्हाला जे नाव आवडतं ते कोणतेही नाव घ्या. ठीक आहे. कोणतंही नाव घ्या, या ठिकाणी आपण घेऊ शकतो, म्हणजे एक सिंगल नाव. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केले, कॉमन सब्जेक्ट लिहिले. आता काही नाही, या सब्जेक्टच्या पुढे आपल्याला वर्ब ठेवायचा आहे. काय ठेवायचं आहे? वर्ब ठेवायचा आहे. आणि वर्बच्या पुढं ऑब्जेक्ट ठेवायचं आहे. म्हणजेच याच्या अगोदर मी तुम्हाला सूत्र न देता वाक्य तयार करून दाखवलेली होती. आता ते सूत्र सुद्धा तुम्हाला सांगतो, सूत्र काय होऊ शकते याचं. हा काय, याला काय म्हणतो आपण? हे सगळे काय आहेत? हे सगळे काय आहेत? सब्जेक्ट आहेत. सब्जेक्टला आपण यस लिहू. काय लिहू? यस. सब्जेक्टचा आपण काय लिहिला? यस. आता हे काय आहेत? वर्ब आहेत ना. मग आपण सब्जेक्ट प्लस वर्बला आपण वर्बचा काय आहे? वी, म्हणजे वी लिहिला. बरोबर आहे. सब्जेक्टचा यस लिहिला, वर्बचा वी लिहिला. बरोबर आहे. पण नुसता व्ही म्हणजे हा झाला मेन वर्ब, है ना. पण आपण वर्बचं किती रूप घेणार आहोत? दुसरं. म्हणून आपण याला V2 लिहूया. काय लिहिलं आपण? V2. सब्जेक्ट प्लस V2 प्लस त्याच्या पुढे जे येणार आहे तो असणार आहे ऑब्जेक्ट. काय असणार आहे तो? ऑब्जेक्ट. आपण ओल. बरोबर आहे. काय झालं सूत्र तयार सिंपल प्रेझेंट टेन्सच्या, सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्याचं? सब्जेक्ट प्लस वर्बचा दुसरा फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता या पद्धतीने आपण या ठिकाणी वाक्य तयार करून घेऊ. ठीक आहे. करायचं तयार. आता पहिला काय घ्यावं लागेल आपल्याला? सब्जेक्ट. हा घेतलाय सब्जेक्ट, आपण आय घेतलाय. बरोबर आहे. आता आय सब्जेक्ट घेतलाय. मग आता आपल्याला काय करायचंय? V2 म्हणजेच वर्बचं दुसरं रूप. कोणतं आहे वर्बचं दुसरं रूप? वॉच. मग आपण या ठिकाणी आय वॉच. आय वॉच्ड. आय वॉच्ड. आता इथं झालं सब्जेक्ट प्लस V2. सब्जेक्ट प्लस V2 झाला का? बरोबर आहे. आता आपल्याला काय घ्यायचं? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये काय घ्यावं लागेल आपल्याला? आय वॉच्ड. मी पाहिलं. काय पाहिलं?
हा पिक्चर्स. अजून आय वॉच्ड हा टीव्ही. अजून आय वॉच्ड मोबाईल. आय वॉच्ड हा मूवी. आय वॉच्ड गार्डन. आय वॉच्ड गार्डन. अजून आय वॉच्ड फ्लावर. अजून आय वॉच्ड बटरफ्लाय. अजून आय वॉच्ड व्हिडिओ गेम. अजून जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या आपण वॉच करू शकतो, पाहू शकतो. बरोबर आहे. म्हणजे हे जेवढ्या वस्तू आपण आहेत त्या सगळ्या कशामध्ये येतील? ऑब्जेक्ट मध्ये येतील. बरोबर आहे. मग आपण या ठिकाणी लिहू आय वॉच पिक्चर. PICTURE. आय वॉच पिक्चर. मी चित्र पाहिलं है ना. मी चित्र पाहिलं. आता वी पासून बनवूया आपण. वीच्या पुढे सुद्धा काय लिहावं लागेल आपल्याला? हेच आय वॉच वी वॉच्ड गार्डन. वी वॉच्ड गार्डन. चला ही वॉच्ड he watched movie. He watched movie. He watched flower. बरोबर आहे. She watched flower. She watched flower. flower. It watched अजून? rainbow. It watched rainbow. It watched Rainbow. R-E-N-B-O. rainbow. REN. Double L-O-W. रेंजर स्पेलिंग काय रे? RAIN. B-O-W. BOW. रेनबो. चला they watched झालं की बटरफ्लाय. हा they watched बटरफ्लाय लिहू आपण. चला बटरफ्लाय. अजून you watch TV. TV टेलिव्हिजन. चला शीतल वॉच पॅरॉट. पॅरॉट म्हणजे पोपट. बरोबर आहे. बघा सगळी वाक्य तयार केली. मला सांगा सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य सोपी आहेत का सिंपल पास्ट टेन्सची वाक्य सोपी आहेत? सिंपल पास्ट टेन्स. कारण इथं आपल्याला तो प्लुरल आहे का सिंग्युलर आहे, मग वर्बला यस लागल का यस लागल आहे की नाही, हे आपल्याला पाहत बसायची गरज नाही. सरळ सरळ काय करायचं आपल्याला? सब्जेक्ट घ्यायचा आहे, वर्बचं दुसरं रूप घ्यायचं आहे आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचा. ऑब्जेक्ट काय? हे सगळे ऑब्जेक्ट आहेत. हे काय सगळे ऑब्जेक्ट आहेत. याच्या पुढं तुम्ही कॉम्प्लिमेंट सुद्धा करू शकता. कॉम्प्लिमेंट प्लस कॉम्प्लिमेंट सुद्धा येऊ शकतं त्याच्यापुढे. कॉम्प्लिमेंट म्हणजे बघा आय वॉच द पिक्चर इन माय स्कूल. बरोबर आहे की नाही? आय वॉच द पिक्चर इन माय स्कूल. इथं काय? मी आय वॉच द पिक्चर, मी चित्र पाहिलं. पण मला म्हणायचं मी चित्र शाळेमध्ये पाहिलं असं म्हणायचं. आय वॉच द पिक्चर इन माय स्कूल. बरोबर आहे. किंवा असं म्हणू शकतो आपण वी वॉच गार्डन. वी वॉच गार्डन. आम्ही बाग पाहिली. पण कुठं पाहिली? मी असं म्हणू शकतो आय वॉच गार्डन इन लातूर. है ना, मी लातूरमध्ये बाग पाहिली. बरोबर आहे.
मी लातूरमध्ये बाग पाहिली. पण मी इथं काय लिहिले नुसतं मी बाग पाहिली. पण मी असं बी करू शकतो, याच्या पुढं कॉम्प्लिमेंट देऊ शकतो इन लातूर असंही लिहू शकतो आपण. जेवढं मोठं वाक्य बनवायचं तेवढं वाक्य आपण मोठं बनवू शकतो. पण बेसिक जे स्ट्रक्चर आहे त्याचं, म्हणजे बेसिक जे आपल्याला लक्षात ठेवायचं ते काय ठेवायचंय, सब्जेक्ट घ्यावाच लागेल आधी, बरोबर आहे. सब्जेक्टच्या नंतर वर्बचं दुसरं रूप घ्यावंच लागतं आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घ्यावाच लागतो. त्याच्या पुढं कॉम्प्लिमेंट जेवढं वाढवायचं तेवढं तुम्ही वाढवू शकता. जसं मी असं म्हणू शकतो, शी वॉच्ड फ्लावर. तिने फुलं पाहिली. शी वॉच्ड द फ्लावर इन गार्डन ॲट लातूर. बघा मी काय म्हणलं, शी वॉच्ड फ्लावर है ना, तिने फुलं पाहिली इन गार्डन बागेमध्ये, ॲट लातूर लातूरमध्ये, लातूर या ठिकाणी, बरोबर आहे. किंवा असंही म्हणू शकतो, शी वॉच्ड फ्लावर व्हेरी लवली इन गार्डन ॲट लातूर. किती मोठं बनवू शकतो आपण. त्यांनी फुलं पाहिली अतिशय प्रेमळपणे, कुठं, गार्डनमध्ये, कोणत्या ठिकाणी, लातूर. मग आपण वाक्य म्हणू शकतो, तिने लातूर या ठिकाणी अतिशय प्रेमळपणे गार्डनमध्ये फुलं पाहिली. एवढं मोठं वाक्य तयार असतं, बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते म्हणजे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. हा आपण एकदा घेतला की बाकीचं वाक्य आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने बनवता येतं. आलं लक्षात. तर हे आता लिहून घ्या. पुढच्या तासिकेमध्ये आपण निगेटिव्ह, इंटरॅगेटिव्ह आणि इंटरॅगेटिव्ह निगेटिव्ह तिन्ही वाक्य आपण उद्याच्या तासिकेमध्ये कंप्लीट करू. हे समजणं महत्त्वाचं होतं, हे आपल्याला समजतं. ओके, पुढच्या तासिकेमध्ये आपण ते कंप्लीट करू. चल या लिहून.